नमस्कार, मी निखिल जगताप. तुम्ही पाहत आहात एम एच माझा. खरं म्हणजे महाराष्ट्रभरात सध्या विधानसभेचं जे वार आहे, विधानसभेचे पडगम आहेत, ते वाजायला सुरुवात झाली आहे. काही पक्षांच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर झाल्या, तर काही पक्षांच्या उमेदवार याद्या या काही तासांतच जाहीर होणार आहेत. उद्याचा आणि परवाचा 2 दिवस म्हणजे सोमवार आणि मंगळवार हे 2 दिवस अर्ज दाखल करण्याची तारीख आहे. त्यामुळे महाराष्ट्रभरासोबतच पुरंदर तालुक्यामध्ये म्हणजे 202 पुरंदर हवेली या मतदारसंघामध्ये किती अर्ज दाखल होणार, किती इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करणार, हे पाहणे नक्कीच महत्त्वाचे ठरणार आहे. त्याच अनुषंगाने पुरंदर हवेली या मतदारसंघामधून इच्छुक उमेदवार पीडीसीसी बँकेचे अध्यक्ष आदरणीय दिगंबरजी दुर्गाडे सर आपल्यासोबत आहेत. सर्वप्रथम सर तुमचं स्वागत. काय सांगाल, सध्या इलेक्शन कसं चालू आहे, इलेक्शनचं वारं कसं चालू आहे? 2024च्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती असे दोन्ही पक्षाचे उमेदवार आपापल्या पक्षाकडे त्या ठिकाणी उमेदवारी मिळावी या संदर्भातले प्रयत्न करत आहेत. लोकशाहीमध्ये त्या पक्षाचे काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्या पक्षाकडे उमेदवारी मागण्याचा अधिकार असतो. त्याचं कारण त्यापूर्वी त्यांनी अनेक वर्ष त्या पक्षाची सेवा केलेली असते, पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम केलेलं असतं. आणि पक्षामध्ये 30-35 वर्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्याला आयुष्यभर त्या ठिकाणी कोणाचे लग्न असतात, दावा असतात, मैत्री असतात, पूजा असतात, वाढदिवस असतात, सुखदुःखाचे प्रसंग असतात, कुणाचे ॲडमिशन्स असतात, नोकरी असतात. आणि या 5 वर्षामध्ये अनेक प्रकारचे इलेक्शन्स येत असतात. कधी ग्रामपंचायत येते, पंचायत समिती येते, जिल्हा परिषद येते, नगरपालिका येते, महानगरपालिका त्या ठिकाणी येते, लोकसभा येते, विधानसभा येते, बँक येते, मार्केट कमिटी येते, खरेदी विक्री संघ येतो, सोसायटी येते. या सगळ्या निवडणुकामध्ये रात्रंदिवस त्या प्रत्येक कार्यकर्त्याला राबावं लागतं, कष्ट करावे लागतात, लोकांच्यापर्यंत जावं लागतं, पाया पडावं लागतं, त्यांची कामं करावी लागतात. काही कामं होतात, काही कामं होत नाही. पण या सातत्याने संपर्क येत असतो. त्यामुळे त्या कार्यकर्त्याचा अधिकार असतो, पक्षाकडनं आपल्याला तिकीट मिळालं पाहिजे अशी त्याच्यात अपेक्षा असते आणि पक्षाने द्यावं याच्यासाठी पक्षही प्रयत्न करत असतो. त्यामुळे प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराची आपापल्या पक्षाकडे उमेदवारी मिळावी यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न चालू असतो. सध्या तालुक्याच्या अनुषंगानं काय वार आहे, तालुक्यात सध्या काय चर्चा आहे? तर तालुक्यामध्ये तर मी स्वतः त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकमतानं नाव त्या ठिकाणी आमच्या पक्षाचे नेते अजितदादा पवार यांच्याकडे त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे. तर त्या ठिकाणी दादा त्या ठिकाणी महायुतीचं 3 पक्षाचं आणि इतर मित्र पक्ष या सगळ्यांची ती महायुती आहे. तर महायुतीमध्ये वरिष्ठ नेते मंडळी बसून त्या ठिकाणी कोणाला उमेदवारी द्यायची, काय द्यायची याच्याबद्दल त्यांचं वरिष्ठ पातळीवरती चर्चा चालू आहे. आम्ही मात्र त्या ठिकाणी गावगाव जाऊन त्या ठिकाणी मतदाराशी संपर्क साधून महायुतीलाच कशा प्रकारे मतदान करा, का मतदान करा, बजेटमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या योजना त्या ठिकाणी आणलेत, म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेपासून दादा अर्थमंत्री म्हणून त्या ठिकाणी अर्थसंकल्प सादर करत असताना कदाचित त्या महाराष्ट्राच्या इतिहासामधला सर्वात जास्त कल्याणकारी अर्थसंकल्प सगळ्याच गोरगरिबांसाठी, महिला असतील, गोरगरीब असतील, तरुण असतील, सगळ्यांसाठी चांगल्या प्रकारच्या योजना त्यांनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांसह सर्वांसाठी आणलेल्या आहेत. ते आम्ही लोकांच्यापर्यंत जाऊन पोहोचवण्याचं काम सध्या आमचं चालू आहे. एक तुमच्या वैयक्तिक आयुष्याशी प्रश्न, की तुम्ही एक अभ्यासू नेतृत्व म्हणून जनसामान्यांच्यात प्रचलित आहात. त्याच अनुषंगानं लहानपणीपासूनचा काळ तुमचा कसा होता? काही खडतर प्रवास होता की सुरुवातच धनदानगी झाली? नाही, माझे वडील हमाली करायचे, आई मजुरी करायची. 12-15 पांड अशी काहीतरी जमीन त्या ठिकाणी घरी होती. त्यामुळे लहानपणापासून मी आई मजुरीला जायचं, तर आई बरोबर मी त्यावेळेस मजुरीला जायचं, थोडंफार शनिवार रविवार किंवा कधी सुट्टीच्या दिवशी जायचो. पण फारशी काही परिस्थिती हालाकीचीच त्या ठिकाणी होती. त्यामुळे नंतरच्या काळामध्ये मात्र काम करत, म्हणजे 8वी पासून जे काम करायला सुरुवात केलं ते आजही मी काम करत, कामखेड कॉलेज ऑफ एज्युकेशन SP मंडळीचं त्या ठिकाणी मी आता प्राध्यापक म्हणून काम करतो. आजही त्या ठिकाणी काम करत आलो. त्यामुळे वडील आम्हाला आईची मजुरी हे आमचं उत्पन्नाचं साधन त्या ठिकाणी होतं. त्यामुळं शेतमजूर या वर्गामध्ये करत, आम्ही शेतकरी या वर्गामध्ये सुद्धा मोडत नव्हतो, तर शेतमजूर या वर्गामध्ये मोडत होतो. परंतु कार्यकर्त्यांच्या बळावरती कार्यकर्त्याचा संच त्या ठिकाणी होता, मित्रपरिवार त्या ठिकाणी होता. या सगळ्यांच्या जीवावरती 1997ला मी जिल्हा परिषद सदस्य झालो. त्यावेळेसही मला वाटतं 40-50 हजार रुपयामध्ये काहीतरी निवडणूक झाली असेल, मित्रांची वर्गणी होती. त्यानंतर 2009ला विधानसभेचं तिकीट मिळालं पुरंदर हवेलीमधून, शेवटच्या दिवशी तिकीट मिळालं. त्यावेळेस मी 2 नंबरवर राहिलो. त्यानंतर सलग मी 2007 पासून गेली 17 वर्ष जिल्हा बँकेवरती संचालक म्हणून काम करतोय. त्या मधल्या काळामध्ये 4 वेळा मला पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं चेअरमन म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि टोटल कारकीर्द 7-8 वर्ष चेअरमन म्हणून मी त्या ठिकाणी काम करतोय. आज अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संचालक मंडळाच्या सहकार्यानं आणि सभासदांच्या आधारावरती पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही देशातली सर्वोत्तम बँक म्हणून त्या ठिकाणी गणली जाते.
आज आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मुलासाठी 6% फक्त शैक्षणिक कर्ज 40 लाखापर्यंत दिलं जातं. 6%. 6%. म्हणजे बाकीच्या ठिकाणी 11%, 12% असं शैक्षणिक कर्ज आहे. 5% जरी लाखाला वाचले तर 10 लाखाला 50,000 वाचतात. हो. आणि त्या ठिकाणी 40 लाखाला 2 लाख रुपये त्या ठिकाणी व्याजामध्ये दरवर्षी सवलत मिळते. दादांनी आम्हाला सगळ्यांना सूचना केल्या आणि जिल्हा मध्यवर्ती बँक 40 लाखाचं कर्ज घेतलं तर वर्षाला 2 लाख रुपये आपले शेतकरी, गोरगरीब किंवा नोकरदार या सगळ्यांच्या मुलाला ती सवलत त्या ठिकाणी मिळते. बरोबर. आणि जर 4 वर्षाचा कोर्स असेल तर 8 लाख रुपये फायदा होतो. आणि कंपाऊंडिंग इंटरेस्ट धरला व्याजावर व्याज तर त्याच्यामध्ये जास्त फायदा मिळतो. गृह कर्जही त्या ठिकाणी 8% दिलं जातं. महिला बचत गटाला त्यांच्या पायावरती उभं राहण्यासाठी फक्त 4% व्याजानं त्या ठिकाणी कर्ज दिलं जातं. आणि पीक कर्ज तर 0% ते शासनानंच नंतर ती योजना स्वीकारलेली आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही नक्कीच आता सांगितलं की जिल्हा परिषद साठी तुम्ही उभे राहिला, पण नक्की राजकीय क्षेत्रात एंट्री कशी झाली? असा काही प्रसंग घडला का, किंवा तुमचा कोणता राजकीय गुरु आहे त्यांनी तुम्हाला राजकारणात आणलं? काय आलं की 1997 साली त्यावेळेस आरक्षण झालं आणि आमच्या मतदारसंघामध्ये ओबीसी साठी जिल्हा परिषद मतदारसंघ राखीव झाला. मला राजकारणात कधी यायचंही नव्हतं. राजकारण आपलं स्वप्न नव्हतं. राजकारणात आपण टिकणार नाही किंवा राजकारण आवडीचं क्षेत्र नव्हतं. मला प्राध्यापक होणं किंवा त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेत जाणं अशा प्रकारचं काही ध्येय होतं. खरं तर माझं सुरुवातीचं ध्येय कंडक्टर व्हायचं होतं. आमच्या गावामध्ये बरेच लोक बीएसटी मध्ये कंडक्टर होते. तर माझ्या डोक्यात होतं की कंडक्टर व्हायचं. एसटी महामंडळात कंडक्टर होता? बीएसटी मध्ये. बीएसके. ओके. नंतर मग माझ्या वडिलांनी सांगितलं होतं की ITI करतो, कुठेतरी कला घे, म्हणजे टर्नर किंवा फिटर असं व्हायचं होतं 10वी मध्ये मला. परंतु ते काही झालं नाही. नंतर मग मी वडिलांना बरंचसं कर्ज झालं होतं ते आम्हाला करायचे म्हणून मजुरीचा मला घरच्यांनी बाजूच्या लोकांनी सांगितलं की 10वी पास झालं की मुंबईला नोकऱ्या मिळतात, तर वडिलांचं कर्ज होण्यासाठी तू मुंबईला जा. मग मी 10वी पास झाले तर मुंबईला गेलो. नोकऱ्या तर काही किरकोळच मिळत गेल्या. कधी हातगाडा वडाची नोकरी मिळाली, वडाळा मेडिकल अँड जनरल स्टोअर्स मध्ये काम करत होतो 400 रुपये महिन्यानी. नंतर गोरेगावला किरण इंडस्ट्रियल इस्टेट म्हणून एक वर्कशॉप होतं 7-8 लोकांचं, त्याच्यामध्ये 8 रुपये रोजाने काम करत होतो वडाळा वेस्टला. त्याच्यानंतर सनमिल गल्लीमध्ये बरलेला हातगाडा वडायचं काम केलं. तेव्हा सुदर्शन दुर्गाडे माझ्याबरोबर त्या ठिकाणी माझ्याबरोबर काम करत होता. नंतर अंधेरीला पवईमध्ये 12 रुपये रोजानं 12 तास काम, तिथं एक वर्कशॉप होतं, तिथंही त्या ठिकाणी काही वेळेस काम केलं. नंतर पुन्हा तिथून कर्ज तर काय फिटलंच नाही. 1-1.5 वर्ष तिथं गेलं. वडिलांनी सांगितलं तू आता माझं मी आयुष्यभर आम्हालीच करतोय, तुला हेच करावं लागेल, त्यापेक्षा तू शिक. मग मी पुन्हा गावाला येऊन त्या ठिकाणी माझं शिक्षण कंटिन्यू त्या ठिकाणी ठेवलं. मग कधी गावंडे हाताखाली काम कर, कधी असं वेगवेगळं, कधी झाड रस्त्याच्या कडेला खड्डे खोदायचं काम, कधी हॉटेलमध्ये, असं करत करत मग इथपर्यंत आलो. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझी तक्रार परिस्थितीची कधीच नव्हती. कारण ही परिस्थिती माझ्यासारखे अनेक लोक गरिबीतूनच शिकलेत. कारण त्यावेळेस गरिबी सगळ्यांच्याच वाट्याला येत होती. त्यामुळे गरिबीबद्दल कधी तक्रार होती. आणि मला त्यावेळेस सुद्धा आता मला पाठीमागून वळून पाहिल्यानंतर असं वाटतं की ती मी गरिबी होती. कारण मी माझ्या वाडीमध्ये सुद्धा 12वी पर्यंत का 12वी FY पर्यंत भाड्याच्याच घरात राहत होतो. म्हणजे त्या ठिकाणी यशवंत बुलक्यांचं घर होतं भाड्याचं, त्या ठिकाणी 2 रुपये का 5 रुपये भाडं होतं. त्या भाड्याच्या घरात राहत होतं. त्यामुळे मी बरंचसं कॉलेज माझं कम्प्लीट झालं त्यावेळेस वडिलांनी छोटंसं घर बांधलं. आज इथेच घर त्या ठिकाणी आहे. त्यामुळे मला त्यावेळेस गरीब होतो, पण गरीब आहे असं मला कधी वाटलंच नाही. कारण मुलं मैत्री, क्रिकेट खेळायचो, व्हॉलीबॉल खेळायचो, किशोरवयीन मुलांची संस्कार शिबिर, मुलींची संस्कार शिबिर, असले कार्यक्रम, व्याख्यानमाला वगैरे हे सगळं करायचो. त्याच्यातून ग्रुप जोडत गेला, मित्र वाढत गेले. आणि मग त्या 97च्या जिल्हा परिषदेचे मुलं म्हणले की तुला जिल्हा परिषदला तिकीट मागू. काही जण मला आले की मी जिल्हा परिषद उभं राहा. डायरेक्ट जिल्ला परिषद? डायरेक्ट जिल्हा परिषद. त्याच्या आधी काही नव्हतं, ग्रामपंचायत सदस्य. तर मी नकार दिला की मला राजकारणात जायचंच नाही. तुमचा कोणाचा एखादा उमेदवार असेल, तो चांगला असेल तर आमचा सगळा ग्रुप तुम्हाला मदत करेल. मला काही इलेक्शन लढवायचं नाही, मी काही लढणार नाही. परंतु मग त्यावेळेस दत्तांना पवार असेल, महादेव चव्हाण असेल, त्यानंतर अनिल भुजबळ असेल, दीपक कुमठेकर, तानाजी नाना, पोपट नाना, अशा लोकांनी मला सांगितलं की नाही लढायचं. कार्यकर्त्यांनी आग्रह केला की नाही मागायचं. नंतर मग ते नाही होई करता आम्ही महिना दीड महिन्यानंतर मागितलं. त्यावेळेस शिवाजीराव साळुंखे माझ्याबरोबर त्या ठिकाणी होते, सगळे मुलं होती. त्यांनी मग हट्टाने मागायला लावलं. आणि दादांची आमची काही ओळख नव्हती. आम्ही सगळ्यांनी जाऊन मग ठरलं एकदा मागायचं. दादांना मागितलं आणि दादांनी त्यावेळेस सुद्धा 1997ला मुलांचा आमचा सगळा ग्रुप पाहून त्या ठिकाणी खरं तर अजितदादांनी तिकीट दिलं. आणि सुदैवाने त्यावेळेच्या काँग्रेस पक्षात मी एकटाच निवडून आलो. बाकी सगळे दादासाहेब जाधवरावचे आता मध्ये नंतर मंत्री झाले, त्यावेळेस ते आमदार होते, त्यांचे सगळे कॅन्डिडेट आले. फक्त मी एकटाच त्यावेळेस निवडून आलो. त्यानंतर मग राजकारणात पडलो की मग काम करायला सुरुवात केली. मग त्यामुळे तेव्हाच्या काळामध्ये पैसा किंवा राजकारण हे पैशावरती एक केंद्रित नव्हतं, पण आताच राजकारण पैशावरती एक केंद्रित झालं. याच्याकडे तुम्ही कसं बघता? हा बराचसा शिफ्ट झाला की मी जिल्हा परिषदला 30-40 हजार मध्ये माझी निवडणूक झाली.
विधानसभेच्या निवडणुकीला सुद्धा माझी बरीचशी वर्गणी गोळा झाली. अशा वर्गणीतून मला वाटतं त्यावेळेस कमी पैशातच मी विधानसभेची निवडणूक लढली. पण अलीकडच्या काळामध्ये पैशांचे जर वेगवेगळे आकडे ऐकले तर बऱ्याचशा लोक राजकारणाकडे चांगली येतील का नाही अशा प्रकारची खरं तर भीती वाटायला लागली. पण मला वाटतं तरी सुद्धा काही प्रमाणामध्ये पैसा राजकारणामध्ये आवश्यक असला तरी सुद्धा जर तुमचं लोकांचे अटॅचमेंट असेल, संपर्क लोकांचे असेल, लोकांच्या मनात स्थान असेल, ग्रुप असेल, संघटन असेल आणि तुम्ही जर 24/7 जर लोकांना अवेलेबल राहण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला गर्व नसेल तर मला असं वाटतं की त्यांच्या मनात स्थान मिळवलं तर मग पैशाचा तेवढा प्रभाव पडणार नाही. पण पैसा चालतच नाही असं मात्र मी म्हणणार नाही. पण पैशाशिवाय राजकारण नाही याच्यावर माझा विश्वास नाही. कारण आज सगळेच उमेदवार पैसे वापरतात. नगरपालिका उद्या, महानगरपालिका उद्या, कुठल्या निवडणुकीला सगळेच लोक पैसे वापरतात. मग निवडून कोण येतो? सगळ्यांच्याकडनं जर लोक पैसे घेत असतील तर त्यांच्या अंतःकरणात ज्याला मतदान करायचं त्यालाच ते करत असतील. त्यामुळं मला असं वाटतं की राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये एका विशिष्ट याच्यापर्यंत त्या गोष्टी काही खऱ्या असल्या तरी कार्यकर्त्यांना मला विनंती करायची की जे राजकारणामध्ये न्यू कमर्स आहेत, तुम्ही काम करत राहा, विकासाचं काम करा, लोकांच्या पर्यंत जा, पाय जमिनीवर ठेवा, गर्व करू नका, संघटना वाढवत न्या आणि लोकांच्या अंतःकरणात स्थान मिळवलं तर कुणी तुम्हाला अंतःकरणात पैसे देऊन अंतःकरणातून बाहेर नाही काढू शकत कुणी. पण अंतःकरणात स्थान मिळालं असलं तर. पण त्यामुळं अलीकडे राजकारण बदललंय ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे बदलल्या राजकारणामध्ये नवीन मापदंड काही काळानंतर सुद्धा ते तयार करावे लागतील आणि मग त्यापुढे तशा पद्धतीने जाता येईल. जे आहे ते आहे वस्तुस्थिती. तुमचा एक दुसरा असा चेहरा समोर येतो की तुम्ही कुठल्याही प्रकारचं राजकीय क्षेत्रामध्ये शक्ती प्रदर्शन करत नाही, तरी पण लोकांच्या सोबत एवढं कनेक्शन किंवा लोकांचं जनमत तुमच्या पाठीमागे कसं आहे? मुळातच तुम्ही आता शब्द वापरला की शक्ती प्रदर्शन करायची वेळ काय येते? नसले तर मग दाखवावं लागतं ना. मला असं वाटतं शक्ती प्रदर्शन ज्याला करायचं त्यांच्या त्यांच्या लेवलवर ते बरोबर असतील. पण मला असं वाटतं एका तासापुरतं, 2 तासापुरतं शक्ती प्रदर्शन करण्यापेक्षा सतत तुम्ही राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये असला तर सतत तुम्ही लोकांच्या संपर्कात आहे का? लोकांच्या संपर्कात राहिलं पाहिजे, प्रश्न सोडवले पाहिजे, मैत्री केली पाहिजे, संघटन केलं पाहिजे, सुखदुःखात उभं राहिलं पाहिजे, अडचणीतला उभं राहिलं पाहिजे. लोक गरिबीतून श्रीमंतीकडे कशी जातील, शेतकरी सुखी कशी होईल, महिला सुखी कशी होईल, युवक सुखी कसा होईल, त्याला चांगल्या ठिकाणी ऍडमिशन कसं मिळेल, त्याची नोकरी कशी मिळेल, म्हणजे कुटुंब समाधानी होण्यासाठी त्या कुटुंबातला एकतरी माणूस नोकरी लागावा, त्याने व्यवसाय करावा. असं काहीतरी जर केलं तर ती माणसं सुखी होणार आहेत. आणि निवडून येण्यासाठीच राजकारण करायचं असते याच्यावर माझा विश्वास नाही. मला असं वाटतं लोकांच्या कल्याण किंवा लोकांना आनंद मिळण्यासाठी एखाद्या माणसाला नोकरी मिळाली, त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो ना, त्या आनंद म्हणजे तुमचं पद असतं असं मला वाटतं. एखादा माणूस ऍडमिशन साठी आला, त्याला ऍडमिशन मिळालं, नंतर तो आपल्याकडे आला, माझं ऍडमिशन झालं बरं का असं म्हणताना त्याच्या नजरेमध्ये जो आनंद दिसतो ना, ते म्हणजे आपल्या राजकारणातलं पद असतं. कुणीतरी आजारी पडलाय, कुणाचा ऍक्सिडेंट झालाय, आपण त्याला घेतलं, गाडीत टाकलं, दवाखान्यात ऍडमिट केलं, त्याला शस्त्रक्रिया झाली, नंतर तो चांगला व्यवस्थित झाला, आपण त्याला जर बुके घेऊन किंवा त्याला भेटायला तिथं गेलो आणि त्याच्याकडे तो जर माझ्या वेळेस असता त्याच्या मनात विचार होतो की हा माणूस नसता तर माझं मी काय फक्त पदासाठी करायचं हे मी बिलीव्ह करत नाही. राजकारण करायचं तर समाजकारणासाठी, लोकांना समाधान देण्यासाठी, लोकांना आनंद देण्यासाठीच राजकारण करावं असं मला त्या ठिकाणी वाटतं. त्याच्यातून आनंद मिळतो खरं तर. त्यामुळे बघा तुम्ही कुणालाही तुम्ही ज्यावेळेस मदत करताना, ज्यावेळेस तो तुमच्याकडे आभार मानाने येऊ कर नाही येऊ, पण ज्यावेळेस तो दिसतो त्यावेळेस त्याच्या मनात जो आपलेपणा डोळ्यात दिसतो ना, ते फार म्हणजे श्रीमंतीचं लक्षण आहे. त्याचे इतका आनंद नाही. सध्याच्या तालुक्याच्या वास्तव परिस्थितीकडे येऊ. सध्या तालुक्यामध्ये गुंजवणीचं पाणी, विमानतळ, पुरंदर उपसा किंवा अशा अनेक योजना आहेत किंवा असे अनेक प्रकल्प आहेत, ते मागील अनेक काळापासून फक्त त्याच्यावरती चर्चा आहे. तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? सध्या वास्तवस्थिती काय? गुंजवणीचं योजना साधारणपणे 1991-92 साली गुंजवणीला पहिली प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यानंतर 2002 साली गुंजवणीला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली पहिली, सुप्रमा. त्यानंतर पुन्हा 2017-18 साली दुसरी सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली. याचा अर्थ 1992ला जर पहिली प्रशासकीय मान्यता 91-92ला मिळाली, याचा अर्थ गुंजवणीचा विचार 87-88 सालापासून सुरू झाला होता. त्यानंतर आता गुंजवणीला त्यानंतर जागा वगैरे घेतली, गुंजवणीला पाणी आणलं. मधल्या काळामध्ये त्या ठिकाणी जे अपूर्ण काम होतं ते अपूर्ण काम पूर्ण झाले. आता L&T कंपनीने त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट दिलंय. त्यामुळे गुंजवणीचं पाणी काही दिवसानंतर म्हणजे पुढच्या पंचवार्षिकच्या आत पुरंदरच्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या शिवारामध्ये गुंजवणीचं पाणी त्या ठिकाणी गेल्याशिवाय राहणार नाही. सर्वच पक्षांना वाटते पाणी आलं. आम्ही दादांच्याकडे सातत्यानं मागणी करतोय गुंजवणीचं पाणी त्या ठिकाणी आलं पाहिजे आणि आता त्या ठिकाणी गुंजवणीचं कामही चालू आहे. काही त्या ठिकाणी अडचणी असतात, काही बोरमधल्या लोकांना, वेल्ल्यामधल्या लोकांनाही त्या ठिकाणी पाणी पाहिजे, आपल्याही लोकांना त्या ठिकाणी पाणी पाहिजे. मला असं वाटतं गुंजवणीचं पाण्याचं
बराचसा प्रश्न सुटलेला आहे आणि राहिलेला अर्धवट प्रश्न सुटून पुरंदरच्या शिवारामध्ये पाणी काढल्याशिवाय राहणार नाही. पण गुंजवणीच्या बाबतीत थोडंसं लाभ क्षेत्राच्या बाबतीत अनेक मतदिक्के आहेत की काही जण म्हणतात इकडचं लाभ क्षेत्र आहे, इकडचं आहे. नक्की लाभ क्षेत्र कोणतं आहे गुंजवणीचं? गुंजवणीचं लाभ क्षेत्र म्हणजे मूळ जे लाभ क्षेत्र गुंजवणीचं मंजूर झाली त्यावेळेस मूळ लाभ क्षेत्राच्या लोकांना पाणी मिळालंच पाहिजे. आणि त्या ठिकाणी जर आपण बंद पाईपलाईन मध्ये पाणी आणणार असू तर त्यामुळे जे पर्क्युलेशनचं पाणी त्या ठिकाणी वाचणार आहे. पुन्हा त्या ठिकाणी जे बाष्पीभवन होतं ते बाष्पीभवनाचं पाणी वाचणार आहे. त्या ठिकाणी ठिबक सिंचन वगैरे केली तर त्याच्यातून पाणी वाचणार आहे. त्यामुळे गुंजवणीच्या मूळ लाभ क्षेत्रातल्या लोकांना पाणी मिळालंच पाहिजे. पण ते मिळत असताना जे काही पाणी जादाचे शिल्लक राहील त्याच्यामधून सर्व लोकांच्या पर्यंत पाणी पोहोचलं तर पुरंदर जास्तीत जास्त त्या ठिकाणी इरिगेटेड झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे सगळ्या लोकांना पाणी मिळावं ही अपेक्षा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी त्या ठिकाणी मिळेल. पुरंदर विमानतळाच्या बाबतीतला एक प्रश्न की विमानतळाची चर्चा मागील अनेक काळापासून आहे. काही लोक विरोध करतायत, काही लोकांनी जागा अनेक सुचवल्या आहेत किंवा विद्यमान असतील, माजी असतील, यांनी जागांच्या बाबतीत अनेक संभ्रम आहेत. त्या बाबतीत नक्की विमानतळ तालुक्यात होणार कुठे आणि तुम्ही विमानतळाच्या बाजूने आहात की विमानतळाच्या बाधित शेतकऱ्यांच्या बाजूने आहात? विमानतळ आलंच पाहिजे पण विमानतळ होत असताना त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर करून शेतकऱ्यांची मान्यता घेऊन त्या ठिकाणी विमानतळ झालं पाहिजे. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून त्यांचा रोष, त्यांच्या अडचणी काय, त्यांची नेमकी मागणी काय, त्यांचा विरोध कोणत्या कामासाठी आहे, त्यांचा विरोध त्या ठिकाणी कन्सिडर केला पाहिजे आणि त्या सगळ्यांना समाधानी होईल अशा प्रकारचा मार्ग त्या ठिकाणी काढला पाहिजे. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन ज्यांच्या जमिनी जातात त्यांना पूर्णपणे विश्वासात घेऊन त्यांचं समाधान त्या ठिकाणी झालं पाहिजे. मग विमानतळ त्या ठिकाणी झालं पाहिजे. कोणताही विकास येतो, विकासाचा जास्तीत जास्त लोकांना फायदा होतो. त्यामुळे विकासाला विरोध करण्याच्या बाजूचा मी कधीच नाही. विरोधही करू नये, पण विकास होत असताना कोणाच्या तरी घराची राखरांगोळी करून तो विकास होत असेल तर त्या ठिकाणी जे त्या ठिकाणी बाधित आहेत त्या लोकांचं म्हणणं काय ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. या इलेक्शनच्या कालखंडामध्ये अजितदादांकडून या विमानतळ बाधित गावांना काही तुम्ही आश्वासन देणार आहेत का किंवा त्यांच्यासोबत काही कम्युनिकेट करणार आहात का? मी आत्ताच सांगितलं आणि दादा ज्यावेळेस पाठीमागं पालखी तळावरती आले, पालखी तळावरती आल्यानंतर दादांनी त्या ठिकाणी सभा घेतली लोकसभेच्या वेळेस. त्यावेळेस अनेक वेळा त्यांनी त्या ठिकाणी सांगितलंय शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन शेतकऱ्यांच्या वरती कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची काळजी घेऊन पुरंदर तालुक्यामध्ये विमानतळ होईल ही भावना दादांनी त्या ठिकाणी मांडून ठेवली. आमची तीच भावना आहे. शेतकऱ्यांना विचारात घेऊन त्यांचं समाधान करून त्यांच्या मान्यतेनंच जे काही करायचं ते केलं पाहिजे. पुरंदर तालुक्यामध्ये जवळपास 70 ते 80% शेतकरी वर्ग आहे. त्या शेतकरी वर्गामध्ये सीताफळ, अंजीर किंवा इतर फळ भाजीपाला पिकवला जातो. पण कुठेतरी बाजार व्यवस्थेच्या बाबतीत कुठेतरी मोठं धोरण किंवा मोठा प्रकल्प तालुक्यात आला पाहिजे. त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? एक तर पुरंदरमध्ये हवामान अतिशय चांगलं आहे. पुरंदरची माती अतिशय चांगली आहे, म्हणजे जमीन चांगली आहे, हवामान चांगलं आहे, मुरमाड जमीन आहे, उष्ण अशा प्रकारचा प्रदेश आहे. समुद्र सपाटीपासून सर्वात उंच आपण त्या ठिकाणी आहोत. करा नदी पुरंदरमध्येच उगम पावते. त्यामुळे आपलं नदी पाणी आपलं पोल्युटेड नाही, म्हणजे प्रदूषित पाणी त्या ठिकाणी नाही. त्यामुळे पुरंदरचा भाजीपाला असेल, सीताफळ असेल, डाळिंब असेल, अंजीर असेल किंवा इथला वाटाणा असेल, या सगळ्या प्रकारच्या गोष्टी सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना आवडतात. भाजी खरेदी करायची पुरंदरची, अंजीर पाहिजेत पुरंदरचे, डाळिंब पाहिजेत पुरंदरचे, सीताफळ पाहिजेत पुरंदरचे, वाटाणा पाहिजे पुरंदरचा. याचं कारण काय? इथली जमीन, इथली माती, त्या मातीचं असणारं पोटेन्शियल, इथलं असणारं हवामान, त्यानंतर इथलं असणारं पाणी, या सगळ्याच गोष्टी जुळून येतात. त्यामुळे पुरंदरच्या प्रत्येक मालाला क्वालिटी आहे. त्यामुळे पुरंदरचा एक ब्रँड तयार केला पाहिजे शेतमालाचा. जसं की इस्रायलमध्ये आम्ही 2006 ला गेलो होतो. जाफा आणि कार्मेल या दोन नावानं त्यांनी ब्रँड तयार केलाय. आणि डेझर्ट आहे, ते पूर्ण वाळवंट आहे, अतिशय कमी पाऊस पडतो. जॉर्डन ही एकच नदी आहे आणि त्या नदीला कुठल्याही प्रकारचा ब्रिज नाही, कारण पाऊसच पडत नाही, पूरच येत नाही. तिथं सुद्धा सगळा डेझर्ट लँड असताना सुद्धा त्या वाळवंटात नंदनवन फुलवून जाफा आणि कार्मेल नावाचा ब्रँड तयार करून जगभर ते शेतमालाची निर्यात करतात. पुरंदरमध्ये सुद्धा तशाच प्रकारचं वातावरण आहे. कारण पुरंदरचा जो भाजीपाला असतील, फळं असतील किंवा या सगळ्या प्रकारच्या गोष्टी असतील, याचं जर आपण चांगल्या प्रकारचं ब्रँडिंग केलं, त्यानंतर सेंद्रिय पद्धतीने आपण शेती केली, चांगलं त्याच्यामध्ये जे एक्सपर्ट लोक आहेत, एक्सपर्ट लोकांचा सल्ला घेतला आणि उत्तम पद्धतीनं सेंद्रिय पद्धतीनं शास्त्रीय पद्धतीनं आपला माल तयार करून जर आपण त्याचं ब्रँडिंग प्रॉपर केलं, मार्केटिंग प्रॉपर केलं, तर आपण त्या ठिकाणी जगभरामध्ये माल निर्यात करू शकतो. आणि आता जी आपल्या बाजारभाव मिळतोय त्याच्यापेक्षा 4-5 पट बाजारभाव त्या ठिकाणी मिळू शकतो. त्या क्षेत्रातल्या एक्सपर्ट लोकांना बोलवून चर्चा करून ते व्हिजन तयार केलं पाहिजे की हा माल निर्यात करायचा असेल तर काय केलं पाहिजे, आणि शेतावर जाऊन त्याबद्दलचं प्रबोधन केलं पाहिजे, वर्कशॉप घेतले पाहिजे, मग ते होईल. पुरंदर उपसा सिंचनच्या बाबतीतला एक प्रश्न की साधारणतः पुरंदर उपसा सिंचन चालू झाल्यानंतर आतापर्यंत
अनेक मेंटेनन्स किंवा त्याच्या योजना राबवण्यासाठीच अनेक अडचणी त्याच्यामध्ये आल्या. आताही शेतकऱ्यांचे अनेक आरोप प्रत्यारोप पुरंदर सिंचन योजनेबद्दल होतात. तर याच्याबद्दल ही सुरळीत चालण्यासाठी नक्की काय व्यवस्था करण्याचा विचार आहे? मधल्या काळामध्ये आपण पाहिलं की पुरंदर उपसा जलसिंचन योजना असेल किंवा जनाई शिरसाई योजना असेल, हं. मुळामुठीचं पाणी हं. सिंधवणे घाटातून पुरंदरला येईल आणि ते करेला जाऊन मिळेल अशा प्रकारचं स्वप्न आपल्या बापजात्यांनी कुणी पाहिलं नव्हतं. हं. पण आज पुरंदरचं पाणी त्या ठिकाणी आलं. अजितदादांनी त्याच्यामध्ये मदत केली, सगळ्याच नेतृत्वाने त्या ठिकाणी सहकार्य केलं. हं. आज पुरंदरचं पाणी या ठिकाणी खेळताना नक्कीच पुरंदर उपसा जलसिंचन योजनेमुळं आपल्याकडे ज्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये टँकर लागायचे त्या भागामध्ये तुम्हाला आता ऊस दिसतो, हं. फळं दिसतात त्या ठिकाणी, आणि सगळी शेती त्या ठिकाणी बागायत आहे. फक्त शेतमालाला बाजारभाव मिळणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. मधल्या काळामध्ये पंप आता बरेच वर्ष झाल्यामुळे पंप नादुरुस्त होतात, हं. त्या मेंटेनन्सचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. कधी कधी डिसिप्लिनचाही प्रश्न निर्माण होतो. पाणी यांना सोडायचं किंवा त्यांना सोडायचं, आधी एकाच वेळेस सगळ्यांना वाटतं मला पाणी मिळालं पाहिजे, हं. लोक त्या ठिकाणी पैसे भरतात आणि पाणी उशिरा मिळतं, असंही काही गोष्टी त्या ठिकाणी घडतात. हं. पण मधल्या काळामध्ये 62 कोटी रुपये दादांनी त्या ठिकाणी दिलं हं. आणि त्या पंपांची दुरुस्ती करून घेतली. तरी सुद्धा आता बराच काळ झाल्यामुळे संपूर्णच ते पुरंदर उपसा जलसिंचन योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावरती आज जादाचा निधी टाकावा लागेल. आम्ही अजितदादांच्याकडे ती मागणी करू आणि जादा निधी देऊन जो काही मेंटेनन्स आहे तो सगळा मेंटेनन्स त्या ठिकाणी पूर्ण करावा लागेल. जे काही त्याच्या ठिकाणी पंपांच्या बद्दलचं प्रॉब्लेम आहे तेही दुरुस्त करावं लागेल. आणि ज्या सोसायट्या पाणी वाटप सोसायट्या नीटपणानं करून अधिकारी आणि पाणी वाटप सोसायट्या यांचं जर नीटपणानं कॉम्बिनेशन केलं, टाइम टेबल सगळं डिस्प्ले केलं, सोशल मीडियावरती त्या गावामध्ये कधी कुठं पाणी येणार हे आधी जर डिस्प्ले करून टाकलं तर त्या ठिकाणी मला आत्ताच पाहिजे, मला नंतरच पाहिजे असं कोणी म्हणणार नाही. त्यामुळे एकदा सगळ्यांची मिटिंग घेऊन जे संपूर्ण महिन्याचं टाइम टेबल आहे ते सगळं बॅनरवरती लावा, डिस्प्ले करा, ग्रामपंचायतीमध्ये लावा, सोशल मीडियावर लावा. यावेळेस या तारखेला इथं पाणी त्या ठिकाणी येणार आहे. मध्ये काही घोटाळा झाला, नादुरुस्त झालं काय, तर तेवढ्याने ते दिवस पुढे जातील किंवा ते तास पुढे जातील. तसंच असं काहीतरी करावं लागेल. तुम्ही दुरुस्तीच्या बाबतीत आता सांगितलं की अजितदादांनी निधी दिला होता, पण योजना जी आहे कुठंतरी उन्हाळ्याच्या तोंडावरती दुरुस्तीसाठी काढली होती. तर त्यावेळी अनेक आरोप केले गेले की योजना उन्हाळ्याच्या तोंडावरती नव्हती दुरुस्त करायला हवी होती, किंवा त्या योजना झाल्यानंतर आर्थिक काही गडबड झाली असेही काही आरोप करण्यात येत आहेत. उन्हाळ्याच्या तोंडावरती म्हणजे कसं होतं की ज्यावेळेस पाईप नादुरुस्त झाले त्याच वेळेस दुरुस्तीचा विषय, कारण पावसाळ्यामध्ये किंवा कधी कधी पाऊस लांबतो आणि त्यावेळेस दुरुस्त करायचा प्रयत्न केला तर लोक म्हणतात आता एक पीक निघू द्या, ते पीक निघू द्या, ते पीक निघू द्या, असंही होतं. मात्र उन्हाळ्याच्या आधी सगळे जे काही मेंटेनन्स असेल, जे नादुरुस्त असेल ते दुरुस्त करणं हे सगळं उन्हाळ्याच्या आधी झालं पाहिजे, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामध्ये जरी काही त्यावेळेस काही चुका झाल्या असतील तर त्या आपण दुरुस्त करायला त्यांना सांगू शकतो. ज्या चुका झाल्या ते मान्य करावं लागेल. जर त्यावेळेस उन्हाळ्याच्या अगोदरच हे सगळं प्रिपरेशन आधी झालं पाहिजे, कारण लोकांना जास्त गरज उन्हाळ्यामध्ये असते, कारण तोपर्यंत विहिरीच्या पाण्यावरती याच्यावरती लिफ्टवरती ते भागत असतं, पण उन्हाळ्यामध्ये गरज असते. त्यामुळे इथून पुढे उन्हाळ्याच्या अगोदर ते कसं दुरुस्त करता येईल आणि अडचणी येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आणि गेला लावू आम्ही त्यांना. एकंदरीत पुरंदरच्या विकासाच्या बाबतीत तुम्ही आता आमदारकी लढवताय, तुमचं नक्की विजन काय आहे की पुरंदर नक्की समोर जाऊन डेव्हलप कशा पद्धतीने झाला पाहिजे? पुरंदरला तर बुद्धीचा सुकाळ आहे, म्हणजे इथले माणसं हुशार आहेत, बुद्धिमान आहेत हे मी म्हणत नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातले लोक म्हणतात की पुरंदरच्या मातीला एक वेगळ्या प्रकारचा बुद्धीचा सुगंध आहे. माती लोक हुशार आहेत, कष्ट करणारी आहेत, शेतकरी उत्तम काम करतो, नोकरदार उत्तम काम करतो, मुलं चांगल्या प्रकारे शिकतात, अधिकारी उत्तम पद्धतीने काम करतात, लोक या ठिकाणची स्वाभिमानी आहेत. परिस्थितीशी हजारो वर्षापासून या पुरंदरकरांनी संघर्ष केलाय आणि पुरंदरचा प्रत्येक माणूस ज्या ज्या एरियात गेला, ज्या ज्या भागात गेला त्या त्या ठिकाणी स्वतःचं नाव आणि पुरंदरचं नाव त्यांनी उज्ज्वल करायचा प्रयत्न केला. याचा अर्थ पोटेन्शियल आहे, क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे, जिद्द आहे, नॉलेज आहे, बुद्धी आहे, हे सगळं आहे. आणि त्याच्यामधून जरी आपण दुष्काळी असलो तरी त्याच्यातून ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणी वैभव निर्माण केले. त्यामुळे पुरंदरला उद्याच्या काळामध्ये गुंजवणी पूर्ण व्हावं, विमानतळ पूर्ण व्हावा, त्यानंतर जो राष्ट्रीय बाजार आहे दिव्याचा तो त्या ठिकाणी पूर्ण झाला पाहिजे, पुण्याची मेट्रो सासवडपर्यंत आलं पाहिजे, दिव्याला IT पार्क झाला पाहिजे. आणि आपल्याकडे अनेक अशा प्रकारची धार्मिक स्थळं आहेत, केतकावळ्याचं बालाजी असेल, नारायणपूर असेल, पुरंदर किल्ला असेल, त्यानंतर बीरचा मस्कोबा असेल, कोडीचा मस्कोबा असेल. आपण सगळं पाहतो की महात्मा फुल्यांचं जन्मगाव असणारं, जिथं आता नुकताच निधी दिला त्या ठिकाणी सरकारने, अजितदादांनी, मुख्यमंत्री आणि फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब या सगळ्यांनी निधी दिला त्या ठिकाणी. मग खानावडी त्या ठिकाणी असेल, भुलेश्वर असेल, पांडेश्वर असेल, खंडोबा असेल, वाल्मिक ऋषी असेल, या सगळ्या, किंवा आपण गुळूंच्या मधला त्या ठिकाणी काठीबारस पाहतो सगळी, किंवा स्वराज्याची पहिली लढाई सर्व झाल्यात तो ठिकाण असेल, सोनुरीचा किल्ला असेल, अनेक ठिकाणी सांगता येतील.
त्या सगळ्या ठिकाणांना जोडायचं शंकेश्वर पासून त्या सगळ्या ठिकाणांना जोडण्यासाठी जर आपण धार्मिक पर्यटन ज्याला आपण म्हणतो ते धार्मिक पर्यटन जर आपण त्या ठिकाणी केलं आणि या सगळे इन्फ्रास्ट्रक्चर रस्ते उभे केले तर अनेक लोक बाहेरचे आपल्या इथे येतील, व्यवसाय चालेल, आपला व्यापार चांगल्या प्रकारचा चालेल, इथल्या जमिनीला किमती येतील, इथल्या हॉटेल चालेल, चांगला किराणा माल त्या ठिकाणी चालेल, ट्रान्सपोर्टची सिस्टीम आपली डेव्हलप होईल. त्यामुळे दोन गोष्टी, एक एज्युकेशनल हब झालं पाहिजे आणि स्पिरिच्युअल हब झालं पाहिजे. म्हणजे एका बाजूला धार्मिक पर्यटन आणि दुसऱ्या बाजूला डोंगर आपल्याकडे चांगले आहेत, जंगल आहे, धरणं आहे, पाणी आहे, स्वच्छ हवामान आहे, उत्तम हवा आहे, समुद्र सपाटीपासून आपण उंच आहे. त्यामुळे एज्युकेशनल कॉलेजेस सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारची डोंगर एरियामध्ये केली ती चालू शकतील. हे पोटेन्शियल आहे. MIDC आहे ती 5 स्टार झाली पाहिजे. आणि हे सगळं जरी पाणी खेळलं, शैक्षणिक दृष्ट्या आपण प्रगत झालो, तिकडलं जर आपण त्या ठिकाणी मेट्रो इथपर्यंत आली, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ त्या ठिकाणी झाला, विमानतळ झाला, गुंजवणी त्या ठिकाणी आलं, त्यानंतर स्पिरिच्युअल हब झालं, सगळे तीर्थ क्षेत्र आपण एकमेकाला जोडली, तर मला वाटतं पुरंदर महाराष्ट्रामध्ये सर्वोत्तम अशा प्रकारच्या 4-5 तालुक्यामध्ये पुरंदर तालुका खात्रीनं त्या ठिकाणी जाईल. फक्त त्याचं एक चांगलं नियोजन पुढच्या 20-25 वर्षाचा प्लॅनिंग करून पुढे जावं लागेल. एक आता राजकीय शेवटचा प्रश्न की मुहूर्त ठरलाय फॉर्म भरायचा? आत्ताच आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मिटिंग झाली. त्या मिटिंग मध्ये अजूनही काही त्या ठिकाणी वरून महायुतीकडनं उमेदवार डिक्लेअर होत नाहीत. त्यामुळे उद्या सकाळी 9:30 वाजता त्या ठिकाणी सगळ्यांनी कचेरीवरती जमायचं आणि त्या ठिकाणी फॉर्म भरायचं. मग वरून कारण तुमच्या ज्यावेळेस छाननीपर्यंत जरी तुम्हाला एपी फॉर्म दिला तरी त्या ठिकाणी चालू शकतो. त्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं असेल जर तिकडे वरून उशीर होणार असेल तर आपण फॉर्म भरून ठेवू आणि मग त्या ठिकाणी जो काही पक्ष निर्णय घेईल त्याच्याप्रमाणे आपल्याला जाता येईल. जर त्या ठिकाणी पक्षाने निर्णय घेतला तर एपी फॉर्म नंतर जोडता येईल, पण उशीर व्हायला नको म्हणून फॉर्म भरून ठेवा असं कार्यकर्त्यांचे सगळ्या मीटिंगमध्ये विषय झाला. त्यामुळे उद्या आम्ही 9:30 वाजता फॉर्म भरणार. मतदार आणि आता राजकीय क्षेत्रात असलेले तरुण यांना तुमचं काय आव्हान? यांना एकच आव्हान आहे की आपल्याला स्वतःचं जमीर आपण ठेवलं पाहिजे आणि राजकारण करत असताना सुसंस्कृतपणे राजकारण आपण करायचा प्रयत्न केला पाहिजे. राजकारणामध्ये शेवटी आपल्या आपण जर त्या ठिकाणी जे विचार आहे, काही तत्वज्ञान आहे, काही फिलॉसॉफी आहे, काही डेव्हलपमेंट आहे, हे सगळ्या प्रकारचे इश्यू आपण त्या ठिकाणी घेतले पाहिजेत. म्हणजे बाकीचे सगळे जे इश्यू असतात ज्या विषयावरती आपण टीका करून कुणाला तरी टीका करणं, कुणाला तरी खाली खेचणं, कुणाला तरी पाय वडणं, कुणाला तरी त्रास देणं, अशा प्रकारचं राजकारण न करता एक विचाराचं राजकारण केलं पाहिजे, विकासाचं राजकारण केलं पाहिजे, सहमतीचं राजकारण केलं पाहिजे, चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे, चुकीच्या माणसाला चुकीचं म्हणताना त्याच्यातली चूक कशी दुरुस्त होईल आणि तोही चांगला कसा बनेल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे चुकीच्या आणि वाईट माणसाला संपवण्यापेक्षा त्या माणसातलं वाईट पण किंवा त्या माणसातल्या चुका आपण दुरुस्त केल्या तर तो माणूसही त्या ठिकाणी चांगला बनतो. त्यामुळे प्रत्येकाने एकमेकाला सहकार्य करत करत, एकमेकाला आदर करत करत जर पुरंदर तालुका पुढे न्यायचा असेल, सर्व सहमतीचं राजकारण करत करत विचार, तत्व, फिलॉसॉफी याच्या आधारे प्लॅनिंग, व्हिजन, एक्झिक्युशन आणि पुन्हा रिप्लॅनिंग हे जर करत करत आपण गेलो आणि जगभरामध्ये किंवा देशामध्ये सर्वोत्तम अशा प्रकारचे तालुके त्यांना व्हिजिट दिल्या पाहिजे. त्या तालुक्यामध्ये डेव्हलपमेंट झाली ती कशी झाली, माझा तालुका पुढे न्यायचा असेल तर मी काय केलं पाहिजे. प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या क्षेत्रामध्ये जो असतो ना त्यानं आपला तालुका वरती न्यायचा प्रयत्न केला पाहिजे. कोणी प्रशासनात असेल, कोणी शिक्षणात असेल, कोणी शेतीमध्ये असेल, कोणी खेळामध्ये असेल, कोणी आरोग्यामध्ये असेल, कोणी व्यापारी असेल, कोणी उद्योजक असेल, कोणी धार्मिक क्षेत्रामध्ये असेल, कोणी फिलॉसॉफिकल क्षेत्रामध्ये असेल. सगळ्या क्षेत्रामधल्या लोकांनी जर ठरवलं, एकत्र आला आणि प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये पुरंदर पुढे गेला पाहिजे. म्हणजे फक्त पुरंदर पुढे न्यायचं म्हणून येणार नाही. औद्योगिक क्षेत्रात कसं पुढे नेणार, शेतीमध्ये कसं पुढे नेणार, सर्व्हिस सेक्टरमध्ये कसं पुढे नेणार, शिक्षणामध्ये कसं नेणार, आरोग्यामध्ये कसं नेणार, डेव्हलपमेंटमध्ये कसं नेणार, प्रक्रिया उद्योग, शेतमाल प्रक्रिया उद्योग तुम्ही त्या ठिकाणी कसे असणार, रस्त्याच्या मध्ये कसं असणार. प्रत्येक जो डिपार्टमेंट आहे, ईच अँड एव्हरी डिपार्टमेंट यू शुड थिंक अबाउट दॅट. आणि नंतर तुम्हाला काय करावं लागेल, प्लॅनिंग करावं लागेल. इफ यू फेल टू प्लॅन यू प्लॅन टू फेल. आपण नियोजन करण्यामध्ये अपयशी ठरलो तर आपण अपयशाचं नियोजन केलं असं होतं. नियोजन महत्वाचं आहे, ते कागदावर आलं पाहिजे, जबाबदाऱ्यांचं वाटप झालं पाहिजे, एक्झिक्युशन झालं पाहिजे आणि ते एक्झिक्युशन करताना अडथळे काय येतात ते पुन्हा पाहिले पाहिजेत, त्या अडथळ्यावर पुन्हा मात केली पाहिजे आणि सतत चालणारी प्रक्रिया आहे. असं करत गेलो तर प्लॅनिंग कदाचित 50-60% आपण सक्सेसफुल होऊ शकतो. फक्त बोलून नाही होणार, ते प्रत्यक्ष आणावं लागेल. नक्कीच. ते तर हे होते दिगंबर दुर्गाडे सर. पुढील काळामध्ये अनेक घडामोडी पुरंदर तालुक्यात होणार आहेत, त्याच्यावरती आपण चॅनलच्या माध्यमातून लक्ष ठेवून असणार आहे. उद्या सोमवार आणि मंगळवार या 2 दिवसामध्ये अनेक फॉर्म जे आहेत, इच्छुक उमेदवारांचे फॉर्म हे दाखल केले जाणार आहे. याच्यावरतीही आपल्या चॅनलचं लक्ष असणार आहे. आपल्या चॅनल सोबत कंटिन्यू जोडले राहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मनपूर्वक धन्यवाद.